सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात येणाऱ्या महापुरास कोणकोणते घटक जबाबदार आहेत याचा अभ्यास करण्यासाठी राज्य शासनाने वडनेरे समितीची स्थापना केली होती। तर समितीने अलमट्टी धरणाला क्लीन चिट दिली। महत्त्वाचं म्हणजे हा अहवाल राज्य शासनाला मान्य आहे का? जर असेल तर मग नेमक्या कोणत्या कारणामुळे महापूर येतो? महापूर येऊ नये म्हणून कोणती पर्यायी व्यवस्था शासनाने केली आहे? यंदा दुर्दैवाने पूर आल्यास होणाऱ्या नुकसानीस जबाबदार कोण? तसेच महापुराला नक्की जबाबदार कोण आहे? कर्नाटक की महाराष्ट्र? अशा प्रश्नांची सरबत्ती खासदार विशाल पाटील यांनी पत्रकार बैठकीत राज्य शासनावर केली आहे। तसेच जागतिक बँकेतून मिळणाऱ्या कर्जातून केवळ पुराचे शहरात आलेले पाणी लवकर जाण्यासाठी गटारी बांधायला दिल्याची टीकाही त्यांनी केली आहे। यावेळी बोलताना खासदार विशाल पाटील म्हणाले, वडनेरे समितीचा अहवाल कर्नाटकास पोषक आहे। महापुराशी अलमट्टीचा काहीही संबंध नसल्याचं समितीचं म्हणणं असलं तरी अलमट्टीची उंची वाढवण्यास सध्या न्यायालयाने स्थगिती दिली आहे। साहजिकच सध्या तरी उंची वाढणार नाहीये। वडनेरे समितीचा अहवाल शासनाला मान्य असला तरी आम्हाला नाही, त्यामुळे शासनाने पुन्हा समितीचे पुनर्गठन करावे आणि त्या समितीचा अहवाल घ्यावा अशी आमची मागणी आहे। महापुरात जबाबदार कोण? कर्नाटक की महाराष्ट्र? हे देखील शासनाने जाहीर करावं। राज्य शासनाची पूर नियंत्रण योजना चांगली आहे, परंतु पुराचे पाणी शहरात आल्यावर त्यावर कोणत्या उपाययोजना करण्यापेक्षा पुराचं पाणी शहरात येऊ नये याकरिता प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। हे बघा, जर त्यांना कुणाचा विरोधच नसेल, कर्नाटक राज्याला कुणाचा विरोधच नसेल, विरोध हा मी एकटा जाऊन मांडू शकत नाही, विरोध मांडायला पुरावा घेऊन राज्य शासन जायला पाहिजे। राज्य शासनाला जर वाटत नसेल की अलमट्टी जबाबदार आहे तर मग विरोध कोण नोंदवणार? मग आम्ही तेच त्यांना सांगालोय, तुमच्यावर पुरावे नसतील तर समिती नेमा, तुमच्या समिती नेमाला माणसं नसतील तर आम्हाला नेमा, आम्ही अभ्यास करून येतो आणि अलमट्टी जबाबदार आहे का पाहतो। तुम्ही नवीन समिती नेमताय, केलेल्या समितीचा तुम्ही ARI म्हणजे जी इरिगेशन रिसर्च इन्स्टिट्यूट आहे रुडकी, त्या रुडकीचा रिपोर्ट तुम्ही पब्लिश करत नाही, तुम्ही स्वतः तुमचं वैयक्तिक मत काय ते सांगत नाही, तुमच्या प्रशासनाचं मत काय सांगत नाही, मग तुम्ही दुसऱ्याला नाव ठेवत काय अर्थ नाही? मी पूर्वी सांगितलं ना, आपण आपला मुलगा हुशार आहे की नाही स्वतःच म्हणतो, मग म्हणतो प्राचार्य नापास का केलं, ह्याला काय अर्थ नाही। महाराष्ट्र शासन याबद्दल काय म्हणते ते बघावं, मग आपण जाऊन कर्नाटकात बघूया काय करायचं। दिल्लीत आम्ही आहे, आपण देऊ, पण मला पुरावे आल्याशिवाय आम्ही दिल्लीत काय म्हणणं मांडणार आहे? हे पहा, त्यांचं म्हणणं आहे की त्यातनं गैरसमजुतीनं झालं, त्यांनी बोलवायला पाहिजे होतं आणि त्यांनी बोलवलं नाही असं स्वतः कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आंबेडकर साहेब म्हणतात। आंबेडकर साहेब चांगले मंत्री आहेत, त्यांचं जर तसं मत असेल तर त्यांचं मत आपण स्वीकारूया। ते म्हटलेत पुढच्या 15 दिवसात पुढची मीटिंग घेऊन त्या मीटिंगला सगळ्यांना बोलू, मागच्या मीटिंगला बोलवायचं होतं पण गैरसमजुतीनं राहिलं, कन्फ्युजन झालं, ठीक आहे आम्ही मान्य करू। त्यामुळे शासनाशी राजकारणात लढायचं हा आमचा हेतू नाही आहे। आमचा हेतू एवढाच आहे की शासनाशी लढून जनतेचा अडचणींवर काहीतरी पर्यायाने मार्ग काढणं।